हॅलो. आज बघूयात मस्त गरमागरम टेस्टी मसूर डाळीचं सूप. खूप क्विक रेसिपी आहे. तर इथे मी अर्धा वाटी मसूर डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे. ती कुकरमध्ये आपल्याला ॲड करायची आहे. त्यानंतर इथे मी एक टोमॅटो, एक गाजर, एक कांदा, दालचिनीचा तुकडा आणि 2 लवंगा घेतलेले आहेत. तर हे सर्व आपण कुकरमध्ये ॲड करूयात. टोमॅटोच्या बिया मी इथे काढून टाकल्या आहेत. त्यानंतर कांदा आणि गाजर छान चॉप करून घेतलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 ते 2.5 कप पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. 4 शिट्ट्या मी इथे करून घेतल्या आहेत आणि छान डाळ शिजली गेलेली आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. इथे मी दालचिनी लवंग काढून टाकलेले आहे. त्यानंतर इथे मी पातेल्यामध्ये तूप घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला लसूण आणि आलं छान फ्लेवरसाठी ॲड करायचं आहे आणि 1 मिनटं सॉते करून छान मिनिटभर झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर आपण ग्राइंड करून घेतलेलं मिक्सचर त्यामध्ये ॲड करणार आहोत आणि त्यानंतर चिमूटभर काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. छान ताजी चिरलेली कोथिंबीर आणि छान असं उकळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त आपलं गरमागरम सूप रेडी आहे. नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा. बाय. हाय. रोज तेच तेच जेवून बोर झालात का? तर आज एक हटके रेसिपी बघणार आहोत. 1 कप बारीक चिरलेली मेथी, लाल सुकी मिरची, ठेचलेलं लसूण आणि तुरडाळ छान शिजवून घोटून घेतली आहे. फोडणीसाठी तेल आपण गरम करून घेऊयात. त्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरे छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण ॲड करायचा. त्यानंतर चिमूटभर हिंग आणि अर्धा चमचा हळद घालून 1 मिनिटभर आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे लसणाचा छान स्वाद येतो. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला लाल सुकी मिरची आणि बारीक चिरलेली मेथीने ॲड केली. छान 2 मिनटं हे परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर शिजवलेली तुरडाळ यामध्ये घालायची. मिक्स करून घेऊया छान आणि 1 ते 2 कप आपल्याला पाणी ॲड करायचे. त्यानंतर लाल तिखट घातलेलं आहे. पुन्हा एकदा आपल्याला हे छान मिक्स करून घेऊयात. त्यानंतर गोडा किंवा गरम मसाला, आवडीप्रमाणे गूळ आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आणि छान एक 5 ते 7 मिनटं रटरट शिजवून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता मी झाकून छान शिजवून घेतलेलं आहे. आहा छान वाफाळते अशी आपली लसूणी डाळ मेथी तयार आहे. अगदी क्विक होते आणि टेस्टीसुद्धा लागते. नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.